हॅलो हाय नमस्ते नमस्कार, मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. आणि आता बरेचसा गॅप झालेला आहे मध्ये, आता रेग्युलर मी व्हिडिओ टाकलेच नाहीत. सो म्हटलं आता विहान आणि मी दोघे आम्ही झोपून उठलेलो आहोत, छान असं फ्रेश झालो आहे आता. आणि म्हटलं की विहान थोडंसं काहीतरी खायला बनवते. आणि मी ही बाजारातून ब्रोकोली आणली होती. याचे खूप सारे फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये आपण डेली खाल्लं तरी आपल्या शरीरासाठी याचे खूप छान फायदे आहेत. मेन म्हणजे ब्रोकोलीमधून आपल्याला विटॅमिन ए सी भेटतं, त्याचबरोबर कॅल्शियम मिनरल असे भरपूर याच्यामध्ये हे आहेत की आपण प्रथिने असतं. डेली खाल्लं, एकतर आपण स्टीम करून खाऊ शकतो किंवा मग ते आपण शिजवून वगैरे प्रॉपर असं खाऊ शकतो. ह्याचे बरेचसे आपण याचे पदार्थ आहेत, हे असे बनवून खाऊ शकतो. सो लहान मुलांना जर द्यायचं असेल तर आपण त्याची एकतर प्युरी बनवून देऊ शकतो किंवा टिक्की बनवून देऊ शकतो किंवा राईसमधून देऊ शकतो. सो इथं मी विहानला तिन्ही प्रकार देते. डेली दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप छान आहे ते मुलांना देण्यासाठी. सो मी डेली काही मला देणं होत नाही, जेव्हा वेळ भेटेल किंवा कधी बाजारात दिसलं आणलं. आता मेन म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला बाजारामध्ये फ्लावर सारखंच असतं, त्यामुळे बऱ्यापैकी असतं हे हिवाळ्यामध्ये. सो मला दिसलं की मग मी घेऊन येते. त्यामधून कधी प्युरी द्यायची, कधी मग त्याच्या राईसमध्ये घालायचं किंवा मग टिक्की. सो मी आता ह्याची टिक्की बनवणार आहे. आणि मी म्हटलं याच्या अगोदर मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअरच केली नव्हती, सो म्हटलं आज करू. सो आता हे मी बनवणार आहे. चला तर मग बघू. इथं विहान बघा, हे विहानला जे खालती घातले ना, हे घातलेलं खूप आवडतं. मग त्याच्यावर तो छान बसून खेळत राहतो, म्हणून मग तो खेळावा आणि मला थोडंसं बनवायला देईल म्हणून मग मी इथं घालून दिले. आणि त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. पेन आणि एक वही दिली होती, ती वही मला वाटते जरा कमी त्यानं पूर्ण अशी लिहू म्हणजे बरबटली आहे त्यानं पूर्ण. काय बा काय डॉन दिसायला लागलंस तू, हे शर्टात सगळं बांधून वगैरे. हा काय हो अरे शुनू माझं. आणि इथं विहान हे दिसतंय का, हे त्यानं इथं ना सकाळी टेबलचं लावून घेतलं. मी इथं बघा विहान काहीतरी चुटूक चुटूक खात बसलेला आहे. छोटीशी प्लेट घेतला आणि त्याच्यामधून काहीतरी खातोय. काय खातोस पिलू? भूक लागले का? बनवते हा, पटकन बनवते. जे दिले ते तोपर्यंत खा. हा विहू, चुटुक चुटुक काय खायला लागलास? चुटुक चुटुक. हा आणि ना तो आजकाल खूपच लावून घ्यायला लागलाय. सकाळी पण इथं ओटांच्या खालती ते टेबलचा ड्रॉ असतो ना, तो वडून घेतलाय आणि लावून घेतलाय. सो जेव्हापासून ते लागले तेव्हापासून तर त्याच्याकडे गेला नाही. आता विसरला की परत जाईल तो. तर इथं हा ब्रोकोली मी काय केलाय, थोडासा मोठा मोठा कट करून घेतलाय. हा स्वच्छ धुतलाय मी. आता इथं गॅसवर हे पाणी गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये हा थोडासा मी उकडून घेते. थोडासा उकडायचा आहे, जास्त नाही. 1-2 उकळ्या काढून घेते मी याला, थोडंसं मीठ टाकून. ओ पिलू. बरोबर इथं साईडला मी कुकर लावलेला आहे, त्यामध्ये मी बटाटे ठेवले शिजत. आता जोपर्यंत हे सगळं होईल तोपर्यंत बटाटे छान शिजले जातील. इथं बघा हे आता शिजत आलेलंच आहे. जास्त नाही शिजवून घेत मी, थोडंसं अगदी हे शिजवून घेते. इथं बटाटे शिजलेले आहेत. ते थोडेसे मी बटाटा मी कसं करते, जास्त नाही शिजवत, थोडासा कच्चा ठेवते, कारण ते परत आपल्याला हे करायचेच असतात. त्यामुळे थोडंसं हे किसून घेते मी बटाटा अगोदर. थोडासा कच्चा ठेवला ना की पटकन तो किसला जातो व्यवस्थित. तर इथं मी गॅसवर एक पॅन ठेवलंय, त्याच्यामध्ये मी अगदीच थोडंसं तेल टाकते. तेल थोडंसं गरम झालं की इथं जिरा आणि धने टाकले. त्यानंतर थोडंसं आलं आहे, लसूण, थोडीशी मिरची, थोडंसं मिक्स करते. थोडीशी हळद, अगदीच थोडंसं इथे मी लाल तिखट टाकलंय. चवीपुरतं मीठ टाकते मी आत्ताच इथं. तर मी गॅस बंद केलाय. त्यानंतर हा उकडलेला बटाटा टाकलाय. ही ब्रोकोली मी थोडंसं वाफवून झाल्यानंतर थंड करून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते. आणि थोडंसं ना ब्रेड क्रम आहे, हा बाइंडिंग येण्यासाठी मी टाकते. हा मी घरीच बनवलेला आहे. सो इथं
थोडासा ब्रेड क्रम टाकते आणि आता हे सगळं छान मी हाताने मिक्स करून घेते. सो आता हे सगळं छान मी मिक्स केलंय. आता मी याच्या थोड्या थोड्याशा हातावर अशा टिक्क्या बनवून घेते. इथे ह्या अशा टिक्क्या बनवून घेते मी आता. सो इथे मी ह्या थोड्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी थोडंसं इथं तूप टाकते आणि या बनवलेल्या टिक्क्या ह्याच्यावर थोडंसं करून घ्यायचं. थोडंसं शालो फ्रायसारखं करून घेते मी. थोडंसं पसरते हे आणखी थोडंसं, म्हणजे पटकन भाजल्या जातील. तर त्यानंतर इथं मी थोडंसं मोजून थोडंसं इथं तूप टाकते. थोडंसं व्यवस्थित भाजलं पाहिजे तुम्ही. परतून घेते आणि हे मीडियम फ्लेमवर मी आलटून पालटून दोन्ही बाजून छान हे भाजून घेते. आता तर इथं बघू शकता मी एक साईडनं खूप छान भाजून घेतलेलं आहे. सेम आता त्याच दुसऱ्या साईडनं पण मी छान भाजून घेते. अजून छान भाजून घेतलेले आहेत ते तुम्ही काढून घेते. सो इथं बघा हे खूप छान झालेले आहेत. अरे आता छोटा झालास वाटतं, आता डोगला जायला लागलास वाटतं. त्याला ते वाचून दाखवायचं, तो ऐकतोय. टोमॅटो मांडीवर बसतोय. टोमॅटो 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 कुठे दिलं? टोमॅटो इथे हे विहानला आणि तुम्हाला घ्या. फक्त काय करा ह्याच्यामध्ये ठेवा, ते थोडं थोडं करून तो स्वतः खाईल. ब्रोकोली टिक्की बनवली विहानसाठी आणि आपल्याला पण. हां, फक्त त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकली ना, ती फक्त बघून त्याला भरवा. थंड केली मी, थंड झाल्यावरच द्यायला लागलं कारण तो स्वतः हात लावतो म्हणून. थांब, तुलाच द्यायचं आहे. आणि कशी झाले मला सांगा. तिखट नाही ना जास्त? थोडीशी मिरची टाकली, पण त्याच्यामध्ये मिरची मोठी करून टाकले, पटकन लक्षात येईल. विहान डॅडूला भरव. हे विहान डॅडूला भरव ना. मिरची फक्त बघून भरवा त्याला, तो खातो व्यवस्थित. विहान तुम्हाला पण भरवतोय बघा तो. बा डॅडूला भरव. मला ते बिलो आवडली वाटतं. हां, ते काय भरवतोय. छान आहे का? छान आहे, छान आहे. असंच लागतं तुला चटपटीत खायला, हो ना? मग मला दे पिलू. पिलू मला भरवणार आहे. विहान मला भरव की. विहान थांब, तू नको खाऊ. तो स्वतः खातो, फक्त बारीक बारीक करून ठेवा तुम्ही. हे असं चटपटीत काय पण असेल ना तर तो स्वतः खातो. चला तर तुम्ही खाऊन घ्या, मी भांडी वगैरे आवरून घेते. थांब, मी भरवतो ना पिलू. सो आता थोडंसं खाल्ले वगैरे आणि आता विहान गेला आहे बाहेर. सगळा पसारा पडलेला आहे. किती जरी म्हटलं लहान मुलं असतील तरी आवरून ठेवा म्हटलं तरी ते आवरून होतच नाही. सो अगोदर हा सगळा पसारा काढून घेते. काय करून हे सगळं पसरून ठेवलायस ना तू. ठीक आहे, तुला बॅट आणि बॉल हवाय का? विहानचं खेळणं कमी असतं आणि पसरणं खूप असतं, हो ना?
बॅट बॉल न्यायसाठी आला आहे. तो टेरेसवर जाऊन तू बॅट बॉल खेळणार. तिकडे नाही हात लाविता पिलो. नो 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 विहान चला. तुला काय बॅट बॉल हवाय का? ठीक आहे तुम्ही बॅट बॉल घेऊन जा. मी तोपर्यंत आवडून घेते. कुठं आहे बॉल तुमचा? हा चालेल का? तो नको आहे, छोटा वाला आपला प्लास्टिकचा. हे घ्या. हसतच काय तो का? बॅट आणि बॉल घेऊन चाललेले आहेत वरती खेळण्यासाठी. बाय बाय. हां हो आता बाकीचं आवरलंय पण आता फ्रीज आवरायचं आहे. बघा फ्रीजमध्ये किती सारा पसारा झाला आहे. किती जरी ठेवलं तरी हा पसारा होतोच. सो आता मी हा अगोदर पसारा आवरून घेते. आता मोठे माणूस आलेले आहेत क्लिनिंग करण्यासाठी. त्याला फ्रीज ओपन दिसायला पडतेस पडतेस पडतेस. मी म्हटलं ना तुम्ही गेला म्हटलं गेलं ना आवरून घ्या. नको 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 नको. विहान ये इकडे. ये जरा तुझे कपडे साफ कर. तोंडात नाही लागलं ना? नका ठरवून गेले. जाता नको नको तिकडे जा. अरे मी ठेवते. तू कशाला ठेवायला लागला? मी ठेवते. मी ठेवते. उठ. मी ठेवते. थांब. मी ठेवते. अरे विहान मी ठेवते. चल उठ. मला ठेवू दे. हा मला ठेवू दे. हा मी ठेवते. उठ. हा मी ठेवते. ते काय हात लावायचं? हा मी ठेवते. हो हो मी ठेवते म्हटलं. अरे गॉम गॉम मला ठेवू दे. विहान मला ठेवू दे बाळा. हा मला ठेवू दे. हा हा मी ठेवते. विहान अरे बाबू मला ठेवू दे. काय तुला असं करतोस तू? उठ तिथलं उठ. पटकन आवरून घेतलेलं आहे मी. ठेवून घेतलेलं आहे पटकन. कारण विहान मला नंतर आवरायला दिला नसता डीपमध्ये क्लीन करायला. त्यामुळे म्हटलं की जेवढं होतंय तेवढं तरी ठेवून घेऊ. झोपा की मग नंतर परत व्यवस्थित करता येतं. आता ठेवलंय म्हणा तसं व्यवस्थित. सो आता थोडंसं दिवा वगैरे लावून घेते मी.
इव्हनिंग झालेली आहे. हे थोड्या वेळापूर्वी लोणी काढलं होतं, ते आता थोडंसं कडायला ठेवलेलं आहे. जेवढी 8 दिवसाची साई जमा झाली होती तेवढ्याच मी काढून घेतलं आता. लाईट बंद केली विहान झोपू दे म्हणून, पण विहानचं काय झोपायचं नाव झोपणार आहे. झोप रे पिल्लू, झोप झोप. तिकडे नाही, इकडे येऊन झोप. अंजू कर, ऐकते इथं अंजू कर, इथं अंजू कर. शान पिल्लू माझं, अंजू कर. झोप ना रे विहान, झोप झोप. बास झाली मस्ती, आता अंजू करायचं बा. कपडे विस्कटून झाले का? झाले का? अजून आहेत विस्कटायचे. आता किती वाजता झोपणार आहेस तू? अंजू करणार का? 4 वेळा तुला आता घेऊन झालं. लाईट बंद चालू, लाईट बंद चालू. चला आता अंजू कर. गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट बोल. गुड नाईट. आता आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. बोल गुड नाईट बोल. गुड नाईट बोल. बोल की गुड नाईट. गुड नाईट. अंजू आले ना आता तुला, सो गुड नाईट. हा आता विहाने अंजू केला. हा अंजू अंजू कर. हा केला केला. शान बाय माझं. हो हो. गुड नाईट. हा अजून काय कपडे विस्कटायचे तर विस्कटून घे. हा